मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये एक जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळेल. आणि यशवर काही गुंडांनी हल्ला केलेला असतो म्हणून अरुंधती पूर्णपणे चवताळते आणि संजनाला जाब विचारायला देशमुखांच्या घरी येत म्हणते, संजना, तू माझ्यावर आणि आप्पांवर हल्ला करायला गुंड पाठवले होते तोपर्यंत ठीक होतं, मी शांत बसले होते. तू आज माझ्या मुलाच्या जीवावर तू उठलीस, आता मी सोडणार नाही. तेव्हा संजना रागातच म्हणते अरुंधती. तर अरुंधतीचा आवाज आता चढतो, खूप रागात म्हणते, संजना, एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या मुलाला जर काही झालं, त्याच्या केसाला जर धक्का लागला ना, तर अख्खं रान पेटवून देईल मी. हेच मित्रांनो आपल्याला आजच्या भागात पाहायला मिळणार आहे. आजच्या भागामध्ये ईशा कोर्टामध्ये सांगते, यश माझा नवरा होता, परंतु त्याचा चाचू गेल्यानंतर सर्व प्रॉपर्टी ही त्याची होती, परंतु त्याने ती प्रॉपर्टी घेण्यासाठी पूर्णपणे नकार दिला. मी त्याला अनेक वेळा फोर्स केलं, परंतु त्याने काही ती प्रॉपर्टी घेतली नाही. मग मीही त्याला वैतागले आणि मग त्याला लगेच 6 महिन्यांच्या आतच डिवोर्स दिला. आता हे ऐकल्यानंतर सर्वजण ईशाकडे पाहतच राहतात. तेव्हा आता पॉईंट टू बी नोटेड असं सुलेखाताई जज साहेबांना म्हणतात, कारण ईशा ही अशी मुलगी आहे ना, ती फक्त पैशांसाठी सगळं करते. तेव्हा आशुतोष केळकर यांची प्रॉपर्टी घेण्यासाठी अनिशने नकार दिला, तेव्हा तिने लगेच त्याला डिवोर्ससुद्धा दिला, कारण तिला फक्त पैसा आहे. पैशाच्या हव्यासापोटी इथे आईवडिलांच्या भावनांना पायदळी तुडवलं जाते. आणि हे काम कुणी केलंय तर अनिरुद्ध देशमुख यांनी, कारण अनिरुद्ध देशमुख यांनी ईशाला पैशांचं लालच दाखवलं आणि या पैशाच्या लालचापोटी सर्वजण तो बंगला पाडायला निघाले आहेत. त्यावेळी आता जज साहेब पॉईंट नोट करत असतात. त्याचवेळी आता देशमाने उठतात आणि ईशा ही एक अजून बालिश मुलगी आहे, तिला व्यवहारातलं काही कळत नाही, ईशाच्या स्टेटमेंटला एवढं महत्त्व देऊ नका असं देशमाने म्हणतात. तेव्हा सुलेखाताई आता देशमानेंना म्हणतात की, मिस्टर देशमाने, ऐका, हे पहा, ईशा देशमुख या सज्ञान आहेत, कारण त्यांचं लग्न होऊन डिवोर्स झालाय त्यांच्या सहीने घरातील त्यांचा हिस्सा बिल्डरला देता येऊ शकतो, तरीही त्या मॅच्युअर्ड नाही असं तुम्ही म्हणताय. अहो, त्या जे बोलतायत ना, ते सगळे त्यांचेच विचार आहे आणि त्यांचं व्यक्ती स्वातंत्र्य आपण अबाधित ठेवलंच पाहिजे. आता ईशा म्हणते, हो, मलाही माझं स्वातंत्र्य आहे की नाही. तेव्हा आता संजना तिला लांबूनच गप्प बस असं म्हणत असते, परंतु ईशा तिच्याकडे दुर्लक्ष करते. तर इकडे नितीन, त्याचबरोबर अनिश आणि यश हे तिघेही ईशावर हसतात. तेव्हा आता ईशाचं हे स्टेटमेंट पाहून आता देशमानेंना राग येतो. तर संजना अनिरुद्धची आता जरा पुंगीच वाजते. काही वेळानंतर आता सुलेखाताई या म्हणतात की, ईशा देशमुख, तुम्ही खूप स्पष्ट वक्त्या आहात आणि तुम्ही मगाशी म्हणाल्याप्रमाणे संजना देशमुख या तुम्हाला आईसारख्या, मैत्रिणीसारख्या वाटतात, कारण त्या तुमची खऱ्या आईपेक्षा जास्त काळजी घेतात, बरोबर ना. त्यावेळी आता ईशा हसते आणि म्हणते, हो, ती मला नवनवीन ड्रेसेस घेऊन देते, त्याचबरोबर मोठमोठ्या पार्ट्यांमध्ये सुद्धा घेऊन जाते, आम्ही दोघीही खरंच खूप मजा करतो. तेव्हा सुलेखाताई हसूनच ग्रेट असं म्हणतात. पण काय हो ईशा मॅडम, मागे जेव्हा तुम्ही कॉलेजमध्ये असते एका मुलाने छेड काढली होती, तेव्हा तुम्हाला वाचवायला संजना मॅडमच आल्या असतील ना, अगदी ढाल बनून त्या मुलासमोर उभ्या राहिल्या असतील, बरोबर ना. तेव्हा आता ईशाला आठवतं की जेव्हा एक मुलगा माझी छेड काढत होता तेव्हा अरुंधतीच तेथे मला वाचवायला आली होती. मग आता तिला ते प्रसंग आठवतात. सुलेखाताई विचारतात, ईशा मॅडम, मी तुम्हाला काहीतरी विचारतीये, त्या प्रश्नांचं उत्तर द्या, कारण तुम्ही जोपर्यंत या प्रश्नाचं उत्तर देत नाही ना, तोपर्यंत मी हाच प्रश्न सतत विचारत राहणार, समजलं. इकडून संजना आता म्हणत असते, एकदम शांत राहा. मग आता ईशा सांगते, तेव्हा मला माझ्या आईनेच वाचवलं होतं, संजना आंटीने नाही. पण मुलीला वाचवणं हे आईचं कर्तव्यच असतं, नाही का. त्यावेळी सुलेखाताई म्हणतात, अच्छा, बरोबर आहे. मग आईची कर्तव्य काय असतात हे तुम्हाला चांगल्या प्रकारेच माहीत आहे. पुढे आता सुलेखाताई म्हणतात की, मी असं ऐकलंय की तुम्ही आणि तुमच्या मोठ्या भावाने संजना आणि अनिरुद्धला घर विकण्यासाठी प्रेशराईज केलंय. ईशा आता म्हणते, छे हो, आमचा काय संबंध त्याच्याशी, हा प्लॅन फक्त संजना आंटी आणि बाबांचा होता. तुम्हाला माहिती आहे का, आमची आत्यासुद्धा घर विकायला तयार नव्हतीच, परंतु संजना आंटीने तिला सुद्धा पटवलं. आता फक्त उरले होते यश आणि आप्पा, आणि अजून थोडा वेळ मिळाला असताना तर तेही झालंच असतं. पण ही आमची आई, तिने आप्पांच्या डोक्यात केस करायचं भरवलं. तर बाबा आणि आंटी बिल्डरला भेटवून सगळं काही ठरवून सुद्धा आले होते.
त्यांनी तर आम्हाला टॉवरचा प्लॅनसुद्धा दाखवला होता. त्यावेळी सुलेखाताई आता विचारतात, काय हो तुमचे बाबा हे सगळं कशाच्या आधारावर करणार होते? कारण आप्पा कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या पेपरवर सह्या करणार नाही हे त्यांना माहीत होतं ना. आणि बिल्डरला भेटून सगळं काही ठरवून आले असं तुम्ही म्हणताय. तेव्हा ईशा म्हणते, हो आप्पांची सही कशी घ्यायची याचा प्लॅन त्या दोघांनी ऑलरेडी ठरवला होता. असं आता ईशा कोर्टामध्ये बरळून जाते. तिला भानच नसतं की आपण काय बोलतोय आणि काय नाही. तेव्हा इकडे आता संजना आणि अनिरुद्ध दोघेही खूपच घाबरतात, कारण त्या दोघांचं काळं सत्य आता बाहेर पडलेलं असतं. इकडे आता आप्पा तर टाळ्याच वाजवतात, कारण ईशाने सगळं काही भावनेच्या भरामध्ये अगदी खरं बोलून टाकलेलं असतं. तेव्हा अनीश, अरुंधती, यश आणि नितीनला खूप आनंद होतो. त्यावेळी थँक्यू ईशा मॅडम असं सुलेखाताई म्हणतात. मग आता इकडे संजना खूप बडबड करू लागते. अरे मी तिला काल सांगितलं होतं कोर्टामध्ये काय सांगायचं आणि काय नाही, तरीही ती वेड्यासारखी काही पण बरळली कोर्टात. तेव्हा अनिरुद्ध डोक्यालाच हात लावतो. बाहेर आता सगळेजण येतात. तेव्हा एखाद्याला शब्दात कसं गुंडाळायचं हे तुला बरोबर जमतं ग मावशी, असं आता नितीन कौतुक करत म्हणतो. त्याच वेळी आता आप्पा म्हणतात, हो ना सगळ्या आशाच संपल्या होत्या. मग अरुंधती म्हणते, आता ही केस आपणच जिंकू अशी आशा निर्माण व्हायला लागली आहे सुलेखाताई. त्यावेळी आता आप्पांना सुलेखाताई म्हणतात की कसं आहे ना, अजूनही आपल्याकडे ठोस पुरावे नाही आहेत. आपली बाजू फक्त सत्याची आहे आणि त्या सत्याच्या बाजूच्या आधारावरच आपण आपली केस जिंकू शकतो असा मला निश्चय आहे. पुढे आप्पा म्हणतात की तसं जर झालं ना तर आमची कांचनना हत्तीवरून साखर वाटेन. त्यावेळी आता यश म्हणतो, पण हा अभि आहे ना तो कोर्टात आला पाहिजे, कारण त्याने कोर्टात साक्ष दिली तर खूप गोष्टी सॉर्ट आउट होतील. कारण आता हा आजारपणाचं नाटक का करतोय ना कळतच नाहीये मला. तेव्हा अरुंधती म्हणते, तो नाटकं का करत असेल, खरंच आजारी असेल अरे तो. तेव्हा यश म्हणतो, नाही तो घाबरला असणार आहे. तेव्हा सुलेखाताई म्हणतात, यश बाळा त्याला त्याचा वेळ घेऊ देत, कारण स्वतःच्या वडिलांविरुद्ध साक्ष द्यायला तो अगदी मनाने तयार झाला पाहिजे. तेव्हा अरुंधती सुलेखाताईंसमोर हात जोडते आणि म्हणते, तुमचे खूप खूप उपकार आहेत आमच्यावर. जर तुम्ही नसतात ना आम्ही काय केलं असतं काय माहीत. त्यावेळी सुलेखाताई म्हणतात, तू, आप्पा, यश हे सर्वजण माझी माणसं आहात ना, आणि आपण आपल्या माणसांसाठी जे काही करतो ना ते फक्त प्रेमापोटी, त्यात उपकार कसले आलेत ग. तेव्हा सुलेखाताई आता आप्पांना बजावूनच सांगतात की जगात ना कुणावरही एवढा विश्वास कधीच ठेवायचा नाही. अगदी आपल्या मुलांवर सुद्धा विश्वास ठेवायचा नाही, कारण पैशांसाठी माणसं कधी कशी फिरतील ते सांगता येत नाही. आणि जगण्यासाठी पैसा लागतो हे तरी सत्यच आहे ना. काय आहे ना, आपण मुलांसाठी पैसा खर्च करतो, अगदी आपली पुंजीसुद्धा त्यांच्यासाठीच देतो. आणि आपल्याला वाटत असतं आपली मुलं म्हणजे आपली म्हातारपणाची काठी आहे, परंतु तसं असतंच असं नाहीये. अहो आधाराचं तर सोडा, परंतु कधी कधी मुलं तर आपल्या आईवडिलांनाच रस्त्यावर आणायला सुद्धा घाबरत नाहीत. तेव्हा आप्पा आता इमोशनल होतात आणि म्हणतात, हो ते आम्ही बघतोच आहे, कारण आमचा अनिरुद्ध कसा आहे ना आम्हाला माहीत आहे. कांचनने आणि मी त्याच्यासाठी खूप काही केलंय, परंतु तो आमच्या विरोधात गेलाच ना. तेव्हा सुलेखाताई एका गोष्टीची जाणीव करून देतात की आज अरुंधती तुमच्या पाठीमागे अगदी खंबीरपणे उभी आहे, म्हणून आज तुम्ही तुमच्या मुलाविरोधात केस करू शकलात. समृद्धी बंगला तुम्हाला मिळायची परत आशा निर्माण झाली, परंतु जर अरुंधती नसती तर मग काय केलं असतं तुम्ही? ती आशा पूर्णपणे मावळली असती, पण पैसा सुद्धा हाती राहिला नसता. आणि मग तुम्ही आणि कांचनताईंनी उरलेलं आयुष्य कसं काढलं असतं. तेव्हा आप्पा अगदी इमोशनल होतात आणि म्हणतात, मी विश्वास एवढा अनिरुद्धवर ठेवायलाच नको होता. इथून पुढे मी कोणासाठीही अजिबात काही करणार नाही आणि विश्वास तर ठेवणारच नाही. इथून पुढे ना आमच्या म्हातारपणाची सोय म्हणून कांचनसाठी आणि माझ्यासाठी तर मी पैसे बाजूला काढून ठेवणारच आहे. आप्पा आता सुलेखाताईंना सांगतात, कारण आत्ता जर पैसे साठवून ठेवले तर मग कोणापुढे हात पसरायची अजिबात वेळ येणार नाही. आणि सुलेखाताई, मी हे असंच माझ्या मित्रांना सुद्धा सांगणार आहे. अहो माझ्या अनुभवातून त्यांना शहाणपण आलं तर बरंच आहे ना. तेव्हा यश म्हणतो, आप्पा झालं ते झालं. अहो आम्ही सर्वजण तुमच्याबरोबर आहोत, त्यामुळे अजिबात विचार करू नका.
तेव्हा आता सुलेखाताई म्हणतात, तुम्ही आता सर्वजण जा घरी, कारण मला पेपर काही सबमिट करायचे आहेत, मी नंतर येते. अनिश, आपण आश्रमातच भेटूयात, असं त्या म्हणतात आणि तेथून जातात. तर आप्पांना घरी घेऊन आता सर्वजण जायला निघतात. इकडे आता संजना ही ईशावर खूपच चिडते आणि डोक्यावर पडलीस का असं विचारते. तेव्हा काय केलंय आता मी, असं ईशा विचारते. तेव्हा संजना म्हणते, अगं बोलण्या अगोदर ना जरा विचार करत जा, कारण सुलेखाताई काय प्रश्न तुला विचारत होत्या आणि तू काय उत्तरं देत होती, तुला समजतं की नाही काही. तेव्हा त्या सुलेखाताई खूप अग्रेसिव्हली बोलत होत्या. त्यांना मी घाबरले आणि कदाचित माझ्या तोंडातून काही गेले पण असतील शब्द, मला तरी काय माहीत. तेव्हा संजना म्हणते, अगं कदाचित कसलं, तू सगळा प्लॅन ओपन करणार होती त्यांच्यासमोर, समजलं, आणि आजच कोर्टाचा निकाल लागला असता, नशीब काही बोलली नाहीस, असं रागातच संजना म्हणते. त्यावेळी ईशा म्हणते, ठीक आहे ना, अगं काही झालं नाही ना, मग कशाला एवढी बोलतेस. तेव्हा संजना अजूनच तिच्यावर चिडते आणि म्हणते, हॉट, काही झालं नाही म्हणजे. पुढे आता संजना म्हणते की आज तू जे स्टेटमेंट दिलं आहे ना, ते कोर्टाने धरून ठेवलं म्हणजे मग काय करायचं. काय म्हणालीस तू कोर्टात की बाबा एवढे कॉन्फिडंट होते की आपणच्या सह्या कशा घ्यायच्या हे त्यांना माहीत होतं अगोदरपासून. याचा अर्थ तुला माहीत आहे का काही, का मी फसवून आपणच्या सह्या घेऊ शकतो हे कोर्टाला समजलंय. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो, एवढंही काही झालं नाही संजना, गप्प बस. मग आता हिच्या स्टेटमेंटमुळे आपल्याला खडी फोडायला जायची, तुरुंगात वेळ येईल ना तेव्हा तुला समजेल. तरीही म्हणतो काही झालं नाही, असं संजना रागातच विचारते. त्यावेळी संजना म्हणते, लहान का, अरे तुझ्या या लहान मुलीचा 6 महिन्यात डिवोर्स झाला तेव्हा तुला ही लहान नाही वाटली का. अरे तिचा डिवोर्स का होतोय याचा विचार तरी तू कधी केला का. अनिरुद्ध सारखा हिला पाठीशी घालत बसला आणि तिचं पुन्हा पॅचअप करून द्यावं अनिश बरोबर, हे तुला कधी वाटलं नाही का, असं म्हणून आता ती चिडते. त्यावेळी माझ्या डिवोर्ससाठी तू सुद्धा प्रोत्साहन दिलंच होतं, असं ईशा आता म्हणते. त्यावेळी अनिरुद्ध म्हणतो की गप्प बसा दोघींनीही, अजिबात भांडू नका. मग आता मुंबईसारख्या ठिकाणी खूप मोठा फ्लॅट असणं हे माझं कधीपासूनचं स्वप्न आहे, त्यामुळे मला ते काहीही करून पूर्ण करायचंच आहे, असं संजना आता अनिरुद्धला म्हणते. आता अभिनेत्री व्यवस्थित स्टेटमेंट द्यावं अशी माझी इच्छा आहे. त्यावेळी आता अनिरुद्ध म्हणतो, माझा अभि हुशार आहे, तो व्यवस्थितच स्टेटमेंट देईल असं मला वाटतंय. अभिने आपल्या बाजूने जर स्टेटमेंट दिलं ना मग काही प्रश्नच राहणार नाही, असं आता अनिरुद्ध म्हणतो. तेव्हा त्याने आजारपणाचं खोटं नाटक केलंय, असं आता संजना म्हणते. त्यावेळी अनिरुद्ध म्हणतो, नाही, अभिचं खरंच काहीतरी दुखत असेल. त्यावेळी आता या मुंबईमध्ये खूप मोठा फ्लॅट असणं हे माझं सुद्धा स्वप्न आहे, तुझ्या एकटीचं नाही, आणि आम्ही सुद्धा त्यासाठी प्रयत्न करत आहोतच, असं ईशा आता संजनाच्या तोंडावर तिला सांगते. त्यामुळे आता संजना म्हणते की गप्प बस हा ईशा, खूप बोललीस तू आज. मग आता त्या दोघीही खूप वैतागतात. अनिरुद्ध त्या दोघींनाही गप्प करतो. तस तेथे सर्वजण येतात. तेव्हा अनिश रागातच आता ईशाला म्हणतो, ईशा, बरं झालं, मी देवाचे आभार मानतो, अगं तू माझी बायको नाही आहेस, कारण कोर्टात तू जे काही स्टेटमेंट देत होती ना त्यामुळे मला खरंच खूप आज आनंद झालाय. तू जे काही बोलली ना त्यामुळे आमची बाजू आता एक पाऊल पुढे गेली आहे सक्सेसच्या दिशेने, आणि खरंच तू माझी बायको नाही आहे ना याचा मला प्रचंड आनंद होतोय. मी स्वतःला सारखा सारखा रिमाइंड करून सांगतोय की ही आता माझी बायको नाही आहे. मग आता ऑलरेडी तुझं हे माझ्याबरोबर बोलून झालं आहे, असं ईशा आता अनिशला म्हणते. तेव्हा अनिश म्हणतो, हो माझं बोलून तर झालं आहे, परंतु मला स्वतःला सारखं सारखं रिमाइंड करावं लागतंय ना, कारण माझं तुझ्यावर मनापासून प्रेम होतं, समजलं. अगं तू जिथे स्वतःच्या आईची सुद्धा कदर केली नाही, तिलाही आरोपीच्या पिंजऱ्यात तू उभं केलंस, तिथे तू आमची काय कदर केली असती. ईशाला चांगला झापत असतो म्हणून अरुंधती म्हणते, जाऊ दे, तिला बोलून काही फायदा आहे का, मग आता आज मला बोलू देतच, असं अनिश आता म्हणतो. आणि ईशाला सुनावत सांगतो, अगं तुझ्या बाबांना या वयामध्ये चक्रा माराव्या लागतात कोर्टाच्या, हे तुला पटतं का, आणि तूच सगळं हे केलं आहेस. मग आता तू तुझ्या बाबांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहिलीस म्हणून ही केसचं नाटक निघालं, समजलं, असं म्हणून आता तो तिच्यावर चिडतो. ती म्हणते, एक मिनिट शांत बस, माझ्या बाबांवर केस करण्याची त्यांना जास्त हौस होती, मग आम्ही तरी काय करणार. तेव्हा संजना म्हणते, एक्झॅक्टली बरोबर आहे. तेव्हा अनिश पुढे आता म्हणतो की स्वतःच्या वडिलांना फसवताना तुझ्या बाबांना नाही त्रास झाला आणि त्यांना काय त्रास होणार आहे ग, असं म्हणून तो आता अनिरुद्धचीही चांगलीच खरडपट्टी काढतो. तेव्हा संजनाला राग येतो. ती म्हणते, अनिश तोंड सांभाळून बोल,
तेव्हा माझ्या बाबांना काही बोलायचं नाही हा, असं रागातच आता ईशा म्हणते. अनिरुद्ध म्हणतो की हे बघ अनिश, जरा शांत राहा, यापुढे माझ्या मुलीशी बोलायला सुद्धा येऊ नकोस. तेव्हा अनिश म्हणतो खरं तर हे जे मी तिला सांगतोय ना ते तुम्ही तिला सांगायला हवं होतं, पण तुम्हाला चांगलं काय आणि वाईट काय यातला फरकच कळत नाही ना, आणि तुम्ही काय मग सांगणार तिला. तेव्हा संजना म्हणते अरे चांगलं काय आणि वाईट काय हे तू आम्हाला शिकवू नकोस हा. अरे हे सगळं बोलायला तुला अरुंधतीने शिकवलं का. तेव्हा त्यांनी का शिकवायला हवं, काही महिने का होईना ईशा माझी बायको होती, त्यामुळे मी तिला चांगल्या प्रकारे ओळखतो ना, आणि एखाद्या गोष्टीचा ती कुठल्या अँगलने विचार करू शकते हे मला चांगल्या प्रकारे माहीत आहे, आणि कोण तिचे अतिलाड करतं कोण तिला इन्फ्लुएन्स करतं हे सुद्धा चांगलंच माहीत आहे. तेव्हा आप्पा म्हणतात अनिश बाळा तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस, चल आपण जाऊयात. पण आता अनिश काही बोलायचा थांबत नाही. तो म्हणतो ईशा वेळीच जागी हो, लोक तुला मदत करताय असं तुला वाटतंय ना, ते स्वतःसाठीच खूप मोठा खड्डा खणून घेतायत. उद्या जर ते खड्ड्यात पडले ना तर तुलाही ते ओढून घेतील, एवढं लक्षात ठेव हा. त्यामुळे कुणावर विश्वास ठेवतेस ना याचा एकदा नीट विचार कर तू. हे स्वतःच्या आईवडिलांना फसवू शकतात, मग मुलांना का नाही फसवू शकत. अगं नवीन घरामध्ये मजा करण्याऐवजी तुरुंगात खडी फोडत बसशील तू, समजलं. तेव्हा अरुंधती म्हणते अनिश चल बाळा जाऊ दे, नको तिला समजवू. तेव्हा सर्वजण आता तेथून जातात. त्यावेळी ईशा रडतच विचारते बाबा मी एवढी वाईट आहे का हो. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो नाही बाळा, अरे काही लोकांना आपलं चांगलं झालेलं पाहवत नाही. त्या आजीने ना त्याच्या पैसा घर बंगला गाडी काही दिलं नाही ना, म्हणून तो तुझ्यावर जळत असेल, बाकी काहीच नाही. तेव्हा सर्वजण आता घरी जायला निघतात. त्याच वेळी आता रात्रीचा अनिरुद्ध आपल्या रूममध्ये बसलेला असतो. अनिरुद्धच्या डोक्याजवळ ती भुनभुन करत असते आणि ईशाचं गारानं त्याला सांगत असते काय एवढी लहान आहे का, सारखी सारखी कोर्टात बोलत असते. अरे ती तर एक दिवस आपल्याला जेलची खडी फोडायला पाठवेल, मग तुझं मन समाधान होईल. अरे काहीही विचार न करता वाटेल ते स्टेटमेंट ती कोर्टात देत होती, असं वैतागूनच ती म्हणते. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो की संजना ठीक आहे ना, झालं ते झालं. मग आता संजना रागातच विचारते काय झालं रे. अरे आपल्या केसचा निकाल अजून लागायचा आहे, समजलं तुला. अरे सुलेखाताई काय चीज आहे हे समजलं नाही का तुला अजून. कारण त्यांच्या लक्षात आलंय आपल्या सगळ्यांमध्ये ना वीक खूप ईशा आहे, आणि तिच्याकडून सत्य वधवून घेणं हे खूप सोपं काम आहे. त्या तिला पुन्हा कोर्टात बोलवणारच बघ, मी तुला सांगते 100% खात्रीने. मग आता आपण पुढच्या वेळी तिला समजावू, असं अनिरुद्ध म्हणतो, कारण तो ईशाची बाजू घेत असतो. संजना म्हणते अरे त्या तर तिला प्रश्न विचारणार आणि बोलवणार सुद्धा, पण आपण अलर्ट असायला नको का, कोणत्या प्रश्नांची कशी उत्तरं द्यायची ते. अरे घरी सगळी प्रॅक्टिस मी करून घेतली होती, काय बोलायचं आणि काय नाही. तिने तिथे जाऊन माती शेवटी खाल्लीच, असं रागातच ती आता म्हणते. अरे ती सुलेखाताईंच्या घरी राहिली आहे ना, मग अशी कशी घाबरली. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो रिलॅक्स संजना रिलॅक्स, अगं असं होऊ शकतं, ती घाबरू शकते. तेव्हा संजना म्हणते आपल्याकडे दुसरा चान्स नाहीये. अरे आपल्यातला एक जरी चुकला ना तर डायरेक्ट आपल्याला जेल होऊ शकते, समजलं. अरे आपल्याला खूप अलर्ट राहावं लागणार आहे, समजलं. आपल्या सर्वांना काही पुढे धोके दिसतात की नाही. अरे बाबांना आणि संजनाला माहीत होतं की आप्पांची सही कशी घ्यायची. हे स्टेटमेंट तिने देणं योग्य आहे का मला सांग बरं. आणि मला माहिती आहे आपण आप्पांना कसं फसवू शकतो, हाच या वाक्याचा अर्थ होतो ना अनिरुद्ध, सांग बरं मला तू. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो अगं ती खूप घाबरली होती म्हणूनच असं बोलून गेली, बाकी काही नाही. तेव्हा संजना म्हणते ती घाबरली होती असं तुला वाटतंय का रे. अरे सुलेखाताईच्या नातवाबरोबर लग्न केलं तिने आणि 6 महिन्यात डिवोर्स सुद्धा घेतला. तेव्हा हिला भीती नाही वाटली, आणि आत्ताच कसली भीती वाटली हिला सुलेखाताईंची. आणि त्यांच्याच घरात राहून त्यांची प्रॉपर्टी मिळवण्यासाठी खूप अतोनात प्रयत्न करत होती ती, तेव्हा नाही घाबरली. आणि कोर्टात 4 प्रश्न काय विचारले तर लगेच घाबरली, असं संजना आता सारखी अनिरुद्ध बरोबर हुज्जत घालत असते. तेव्हा तो आता वैतागतो आणि म्हणतो आता दिवसभर रात्रभर हाच पाडा लावणार आहे का तू, की तिने काय केलं तिने काय नाही केलं कोर्टात, आणि ती काय बोलली ते. आता हेच ऐकवत राहू नको, मी हात जोडू का म्हणजे तू गप्प बसशील की पाया पडू तुझ्या, असं अनिरुद्ध रागातच आता तिला विचारतो. तेव्हा ती म्हणते तू काहीच करू नको, त्यापेक्षा तू त्या ईशाला समजाव प्लीज.
तेव्हा तू तर तुझ्या पद्धतीने काही समजवायला जाऊच नको. ईशाबरोबर मी बोलते आता माझ्या पद्धतीने, असं संजना म्हणते. त्याच वेळी आता ती ईशाकडे चाललेली असताना मग तेवढ्यातच अभि तेथे येतो. अभिला पाहताच संजना थांबते. मग आता अनिरुद्ध विचारतो, बाळा तू बरा आहेस का? तुला काय झालं होतं रे? मग आता तो म्हणतो, मला खूप अस्वस्थ वाटते आणि थोडा तापसुद्धा होता. मग एवढ्याशा कारणासाठी तू लगेच कोर्टात यायचं टाळलं का? असं रागातच संजना विचारते. मग आता तू त्याच्याशी ह्या पद्धतीत बोलू नकोस ग, असं अनिरुद्ध म्हणतो. त्यावेळी संजना म्हणते, नाही हा, अजिबात नाही अनिरुद्ध, तू आता गप्प बस. अरे ही कारणं झाली का? या अरुंधतीने ना याचं सुद्धा ब्रेन वॉश केलं आहे. तो म्हणतो की खरंच माझं खूप दुखतंय आणि अंगसुद्धा खूप दुखतंय. आईचा यामध्ये काहीही संबंध नाहीये, असं म्हणून तो आता संजना अनिरुद्धला सांगतो. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो, काही हरकत नाही आहे, पण पुढच्या वेळी तुला कोर्टात यावंच लागेल हा अभिबाळा, कारण तुझंसुद्धा तेवढाच हक्क आहे तिकडे येण्याचा आणि तुझा या घरावर सुद्धा तेवढाच हक्क आहे, समजलं? तो आता हो असं म्हणतो. तेव्हा अरे तुला यावंच लागेल कोर्टात, असं रागातच संजना म्हणते. मग आता तो म्हणतो, प्रयत्न करील मी नक्की. मग आता असं म्हणून तो तेथून जातो. तेव्हा संजना पुन्हा वैतागते आणि म्हणते, काय रे तुझी ही मुलं? मला नाही या अभिवर सुद्धा डाऊट आहे, कारण तो क्लिअर काही बोलला नाही हा. जर तो कोर्टात नाही आला ना मग त्याच्याकडे मी बघेनच. काय तुझी मुलं आहेत, असं संजना सारखी सारखी आता म्हणत असते. नक्कीच त्याच्या मनात दुसरं वेगळं काहीतरी सुरू आहे असं मला वाटतंय. अनिरुद्धला ती क्लिअरली सांगते. संजना आता त्याच गोष्टीचा सतत विचार करत असते. मग आता मित्रांनो, पुढील भागामध्ये अरुंधती रागातच देशमुखांच्या घरी येते आणि म्हणते, संजना काय ग, तू माझ्या आणि आप्पांच्या जीवावर उठलीस, परंतु आता माझ्या मुलाच्या सुद्धा जीवावर उठलीस का? तेव्हा अरुंधती, असं रागातच संजना म्हणते. त्यावेळी आता खबरदार, जर माझ्या मुलाच्या केसाला धक्का लागला ना तर अख्खं रान पेटवून देईल मी, असं रागातच आता जेव्हा अरुंधती म्हणते तेव्हा सर्वांनाच मोठा धक्का बसतो, कारण यशवर काही गुंडांनी हल्ला केलेला असतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.